तर ब्रेकिंग न्यूज आहे पुण्यातून रात्रीपासून पावसाचा जोर वाढलेला आहे। शनिवार पेठेतल्या ओंकारेश्वर मंदिर पाण्याखाली गेले। पावसामुळे मंदिरात पाणी झालेले। अपडेट्स घेऊयात आमचे प्रतिनिधी अक्षय बडवे यांच्याकडून। अक्षय, आता तुम्ही कुठे उपस्थित आहात आणि काय नेमकी पुण्यातली परिस्थिती? नक्कीच मी सध्या पुण्यातल्या शनिवार पेठेत असलेल्या ओंकारेश्वर मंदिर परिसरात आणि आपण जर पाहिलं तर जवळपास गुडघ्या एवढं पाणी या संपूर्ण मंदिर परिसरात झालेलं आहे। खडकवासला धरणातून तब्बल 35,000 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग जो आहे तो सध्या मुठा नदीत केल्यामुळे हे संपूर्ण ओंकारेश्वर मंदिर जे आहे ते आता पाण्याखाली गेलेलं आहे। भाविकांसाठी हे मंदिर जरी बंद करण्यात आलं असलं तरी देवस्थानाकडून नित्यनियमाने महादेवाची पूजा जी आहे ती मंदिरात आता सध्या केली गेलेली आहे आणि आपण हा संपूर्ण परिसर जर बघितला तर संपूर्ण परिसर जो आहे तो जलमय झालेला आहे। या बाजूलाच मुठा नदी या दुथडी भरून वाहताचं चित्र जे आहे ते देखील आपल्याला पाहायला मिळतंय। खडकवासला धरणात आणि इतर धरण पाणलोट क्षेत्रामध्ये काल रात्रीपासून मुसळधार झालेल्या पावसामुळे 35,000 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग जो आहे ते सोडल्यामुळे मुठा नदीचं पाणी जे आहे ते थेट ओंकारेश्वर मंदिरात आलेले आणि हा संपूर्ण परिसर जर पाहिला तर मोठ्या प्रमाणावर पाणी जे आहे ते या ठिकाणी जमा झालेलं आहे। आणि आपण जर पाहिलं तर आतमध्ये जी पूजा आहे ती सुरू आहे, पण भाविकांसाठी आजचं मंदिर जे आहे ते बंद करण्यात आलेलं असून गुडघाभर एवढं पाणी जे आहे ते सध्या आपल्याला ओंकारेश्वर मंदिरात पाहायला मिळतंय। ठीक, अक्षय धन्यवाद संपूर्ण माहितीसाठी आणि तुमची काळजी घ्या। पुण्यामध्ये आज पावसाचा जोर वाढलेला आहे। ओंकारेश्वर मंदिराचे दृश्य, मंदिर पाण्याखाली गेले, मात्र मंदिरातले नित्योपचार सुरू आहेत, पण भाविकांसाठी आज दर्शन बंद राहणार आहे। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।